नमस्कार मित्रांनो, मैत्रिणींनो. आता तुम्हाला कुठलं लेटर लकी आहे त्याच्यावरनं पण तुम्ही शेअरचं सिलेक्शन करू शकता फ्रॉम द शेअर्स. ओके, आता आपण कुठले लेटर्स घेऊ तर के, विच इज काइंड टाईप ऑफ शेअर्स. दे व्हेरी काइंड टू यू इन गिविंग रिटर्न्स. देन लवेबल, ओके, एल, आणि मॅजेस्टिक, ओके, एम. तर हे सगळे शेअर्स मी तुम्हाला DNA या कंपनीचा चांगले असे शेअर्स सांगतो आहे. तर आता केमधले शेअर बघूया. केफिनटेक, ओके, सगळ्यात टॉप म्हणजे मार्केट इन्फ्रास्ट्रक्चरमधला शेअर केफिनटेक. जसं कॅम्प्स आहे की नाही, CAMS कॅम्प्स, तसंच हा केफिनटेक आहे. उत्तम शेअर आहे मार्केट इन्फ्रास्ट्रक्चर. म्हणजे मार्केटमध्ये जेवढे सौदे होतील तेवढा यांचं प्रॉफिट वाढेल. ओके, त्यानंतर कन्साय नेरोलॅक पेंट कंपनी खाली आलेली. करूर वैश्य बँक फिनॉमिनल कंपनी. KCP शुगर 30 रुपयाला. कॅना मेटल, किर्लोस्कर ऑइल इंजिन्स, नंतर कोलते पाटील. KRBL तांदूळ निर्यात करणारी कंपनी. कर्नाटक बँक, KDK बँक. नंतर लवेबल शेअर्स एलमधले लाओपाला, जे आपल्या क्रोकरी आहे ना आपण घेतो, लाओपालाची घेतो आपण, खाली आलेला आहे. टेक्निकल बघाल तर तुम्हाला कळेल. लेमन ट्री हॉटेल्स, फिनॉमिनल राईज इन प्रॉफिट्स इन लास्ट 1 year. LIC फॉरेवर ग्रीन शेअर. लोडा डेव्हलपर्स म्हणजे मायक्रोटेक डेव्हलपर्स. त्याचं प्रॉफिट पर्सेंटेज 30%, 35%, 40% आहे हो. रिअल इस्टेट, कारण सगळे हाय एंड घरं, 4 कोटीच्या वरची घरं खपत आहेत आणि 40% प्रॉफिट बनवतात लोडा डेव्हलपर्स. नंतर L&T फायनान्स, ओके, LTI, ओके. नंतर एममधले मॅजेस्टिक शेअर्स कुठले, महिंद्रा लाईफ. नंतर मनाली पेट्रो, मारुती, फिनॉमिनली ग्रेट कंपनी. मयूर युनिकोटर्स. नंतर मेघमणी ऑर्गॅनिक्स. आता अमेरिकेचे एक्सपोर्ट थांबल्यामुळे कंपनी जरा प्रॉब्लेम असू शकते, पण तो जर प्रॉब्लेम सुटला तर टर्नराऊंड शेअर आहे. ओके, टर्नराऊंड म्हणजे कसा की आता तो 80-90ला असू शकतो. त्याचं टार्गेट आहे 150 किंवा त्याच्याहून जास्त. मिर्झा इंटरनॅशनल, ओके, ही जुते बनवणारी कंपनी. 33ला पडीक शेअर आहे. 70-80वरनं खाली आलेला आहे शेअर बघा. आणि नंतर मिंजाल ऑटो आणि मिंजाल शोवा हे जे 2 व्हीलर कंपन्यांची ॲक्सेसरीज बनवणाऱ्या कंपन्या आहेत. आणि मॉईल म्हणजे मॅग्नीज बनवणारी कंपनी आहे. मॅग्नीज कशाला लागतं तर स्टील बनवायला मॅग्नीज लागतं. तर मॅग्नीज बनवणारी म्हणजे उत्खनन करणारी कंपनी, नागपूरची कंपनी आहे. आणि जे मॉईल, ओके, मॅग्नीज आयर्न ओर कंपनी म्हणून त्याचं नाव मॉईल आहे. तसे हे काइंड, लवेबल आणि मॅजेस्टिक शेअर्स. तुम्हाला जे लेटर लकी असेल, ओके, जसं टिपिकली मला P आहे, माझं नाव प्रमोद आहे म्हणून, तुम्हाला कुठलं लेटर लकी आहे त्याप्रमाणे तुम्ही शेअर्स ह्याच्याचं ॲनालाइज करा आणि नंतर घ्या. मी तुम्हाला सुचवायचं काम करतो आहे. ओके, एज्युकेशनल पर्पजसाठी तुम्ही हे चॅनल बघताय नो डाऊट, पण याच्यावरनं एज्युकेशन उपयोगी कसं असू शकतं, त्यामुळे स्वतः अभ्यास केल्यानंतर ते उपयोगी असू शकतं. नुसतं तुम्ही डिग्री मिळून त्याचा काहीच उपयोग नाही. ओके, माझं चॅनल बघून काहीच उपयोग नाही आहे. एज्युकेशन चॅनल तुम्हाला सगळं सांगेल की कसं काय करायचं, पण तुम्ही ॲक्शन नाही घेतली आणि ॲक्शनसाठी तुम्हाला स्वतःचा अभ्यास पाहिजे. ओके, तुमच्या मित्रांमध्ये चौकशी करा, मित्रांमध्ये डिस्कस करा, त्याच्यानंतर ॲक्शन घ्या. पण ॲक्शन घ्या, ॲक्शन नाही केली तर तुम्ही श्रीमंत कधीच होऊ शकणार नाही. ओके, नुसतंच बोलायचं काय म्हणायचं, भात आणि बोलायची कढी असं करू नका. ॲक्शन घ्या म्हणजे तुम्ही श्रीमंत होऊ शकाल. आणि श्रीमंत याला वेळ लागतो. ओके, देर आर नो शॉर्टकट्स टू अभ्यास आणि हार्डवर्क. तर हार्डवर्क करा. मग माझ्या चॅनल तुम्हाला मी चॅनलायझिंग करतो आहे, बघा पडते आणि चॅनल